ॲडव्होकेट पल्लवीच्या मारेकऱ्याला फाशी देण्याची केली कुटुंबियांनी मागणी। टाइम टीव्हीने दिलेल्या वृत्ताची शासनाने घेतली दखल। मातृतीर्थ सिंदखेड राजा जन्मस्थळ विकास प्राधिकरणासाठी 250 कोटी झाले मंजूर। 250 कोटींपैकी 1 कोटी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द। मेट्रोच्या प्रवाशांसाठी जलद गती सोबतच आता सर्व स्टेशनवर होणार वायफाय सेवा सुरू। संत तुकाराम महाराजांचे ग्रंथ समाजातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी गाव तिथे ग्रंथ या उपक्रमाची सुरुवात। नमस्कार, मी स्वाती गोडसे, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन्स मध्ये आपलं स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्त। ॲडव्होकेट पल्लवी पुरकासकर हत्या प्रकरणातील मारेकऱ्याला येत्या 7 जुलै रोजी शिक्षा सुनावण्यात येणार असून या प्रकरणातील वॉचमनला कोर्टात पल्लवीच्या हत्येमध्ये दोषी ठरवण्यात आलंय। ॲडव्होकेट पल्लवी पुरकासकर हिचा 9 ऑगस्ट 2012 रोजी वडाळ्यातील राहत्या घरीच मृतदेह आढळून आला होता आणि या हत्ये प्रकरणात आरोपीने पल्लवीवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून तिची हत्या केल्याचं सिद्ध झालं आहे आणि त्यामुळेच आता हत्याऱ्याला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तर तिथेच पल्लवीच्या पालकांनी मात्र पल्लवीच्या हत्याऱ्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत असलेली पाहायला मिळत असून विधानसभा निवडणुका या येत्या 13 ते 18 ऑक्टोबर दरम्यान पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। विधानसभेच्या निवडणुका या दिवाळी आधीच होणार असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत असून पुढच्या 2 महिन्यामध्ये या संदर्भातील अधिकृत कार्यक्रमाची घोषणा होण्याची दाट शक्यताही सांगण्यात येत आहे। त्यामुळे ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येते। बुलढाणा जिल्ह्याच्या मातृतीर्थ जन्मस्थळाच्या विकास प्राधिकरणासाठी अजित पवारांनी केलेली घोषणा ही फक्त घोषणाच राहिली असल्याची सविस्तर बातमी आमचे टाइम टीव्हीचे सिंदखेड राजाचे रिपोर्टर रामदास कहाळे यांनी 24 जून रोजी दिली होती आणि याचाच असर म्हणून अखेर शासनाने दखल घेत या ठिकाणचा विकास आराखडा तात्काळ मंजूर केलाय। तसंच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये एकूण 250 कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी 1 कोटी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्दही करण्यात आले आहेत। टाइम टीव्हीने या प्रकरणासंदर्भात घेतलेल्या पुढाकारामुळे शासनाने दुर्लक्षित ठेवलेला विकास आराखडा मंजूर केल्यामुळे जिजाऊ भक्तांनी टाइम टीव्हीचे आभार मानले आहेत। राष्ट्रमाता जिजाऊ यांचं जे जन्मस्थळ आहे सिंदखेड राजा तो विकसित करण्यासाठी त्याचा आराखडा करण्याची मान्यता यापूर्वीच शासनाने दिलेली होती आणि जवळजवळ 250 कोटी रुपयाचा आराखडा आज तयार झालेला आहे आणि सिंदखेड राजामध्ये ज्या नगरीमध्ये हजारो लाखो शिवभक्त येतात त्यांच्या सुविधेसाठी लखोजी राजांचं जे पॅलेस आहे त्याच्या सुधारणेसाठी, मोती तलावाच्या सुधारणेसाठी, तिथं जे एक मेमोरियल आहे त्याच्या सुधारणेसाठी अशी अनेक ऐतिहासिक जे स्थळं आहेत त्यांची सुधारणा करण्यासाठी 250 कोटीचा खर्च येणार आहे। त्याचा जो आराखडा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट होण्यासाठी आणि लखोजी राजा आणि शिवाजी राजांची पुतळे उभारण्यासाठी आपण 1 कोटीचा निधी आज देतोय नाविन्यपूर्ण योजनेमधून, डीपीडीसी मधून। आणि मग महा जिजाऊच्या जन्मानं पावन असलेल्या या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाचा विकास व्हावा, मूलभूत सुविधांपासून कोसदूर असलेले हे पर्यटन स्थळ, तीर्थस्थळ राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी आमच्या संघटनेनं, समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेनं अनेक वर्षापासून लावून धरली। मागील वर्षी 24 मे रोजी यज्ञेसाठी प्रचंड धडक मोर्चा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर काढून या सिंदखेड राजाला विकास आराखडा त्याचा तयार व्हावा, विकासासाठी याला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात यावं म्हणून आम्ही मागणी केली आणि जनतेची देखील त्या ठिकाणी इच्छा होती। टाइम टीव्हीने जनतेच्या भावना लोकांच्या समोर मांडून या इश्यूचा पाठपुरावा केला आणि त्याचाच इम्पॅक्ट म्हणून की काय आज सिंदखेड राजा विकास आराखड्याची घोषणा करण्यात येऊन 250 कोटी रुपये या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने विकास आराखड्यासाठी देऊ केलेले आहेत। त्यापैकी 1 कोटी रुपये आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेत। हा आमच्या मागणीचा आणि टाइम टीव्हीच्या इम्पॅक्टचा हा परिणाम आहे असं आम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे।
पण विकास आराखडा म्हणताबरोबर शेगावच्या विकास आराखड्याचं चित्र आमच्या समोर उभं राहते आणि शेगाव सारखा भकास आराखडा सिंदखेड राज्याच्या आराखड्याचा होऊ नये ही रास्त अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आता आणखी एक खुशखबर. मुंबईकरांना थंडगार आणि प्रवासाचा वेळ वाचवणारी सेवा देणारी मेट्रो आता आपल्याला प्रत्येक स्टेशनवरती वायफायची सुविधाही देणार आहे. मुंबई मेट्रोने आता आपल्या सेवेत आणखी एक भर घातली आहे. मेट्रोच्या सर्व स्टेशनवरती वायफायची सुविधा सुरू करण्यात आली असून प्रत्येक दिवसाला 15 मिनिटे फुकटात वायफाय देण्याचा निर्णय मेट्रोने घेतला आहे. फक्त महिनाभरासाठीच ही ऑफर असल्याचं मेट्रोने ट्विट केलं आहे. मात्र 1 महिन्यांच्या कालावधीनंतर एकूण 180 तासांसाठी म्हणजेच सुमारे 8 दिवसांसाठी 100 रुपये चार्जेस आकारण्यात येणार आहेत. मेट्रो प्रशासनाने अगदी सुरुवातीलाच वायफाय सुविधा सुरू करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र ते आश्वासन मेट्रोने आत्ता पूर्ण केलंय. दरम्यान या सुविधेबद्दल मुंबईकरांकडून मात्र चांगला अनुभव येत असल्याच्या प्रतिक्रिया मेट्रोला दिल्या जात आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती आता भाजप आणि शिवसेनामध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण मुंडेंच्या अशा अपघाती निधनाने नेतृत्वहीन झालेली महाराष्ट्र भाजप आणि त्यामध्येच मनसे व गडकरींमधील जवळीकता यामुळे आता 25 वर्षांच्या युतीवर पाणी फिरणार की काय असं वातावरण चर्चेत आहे. एकीच्या बळावर लोकसभा निवडणुकीत विजय पताका फडकावणाऱ्या सेना भाजप युतीमध्ये आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण अंधेरीमध्ये झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी थेट आपण एकट्यानेच पुढची वाट चालण्याची मागणी केली आहे. दरम्यान गेली अनेक वर्षांपासून शिवसेनेने भाजपची गळचेपी केली आहे. तसंच भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना योग्य न्याय दिलेला नाही. त्यामुळे आता भाजपाने आपली स्वतंत्र वाट चोखाळावी अशी आक्रमक मागणी यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यामुळे आता महायुतीचे मनसुबे उधळले जातात की काय असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे संत साहित्यातील विचार केवळ वारीपुरतेच मर्यादित न राहता त्यांचे विचार संपूर्ण समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावेत या हेतूने गाव तिथे ग्रंथ या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गाव तिथे ग्रंथ या उपक्रमाअंतर्गत इंदापूरमध्ये काही ग्रामस्थांना तुकाराम दर्शन हे सदानंद मोरे लिखित पुस्तकाचं मोफत वितरण करण्यात आलं. तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पहिल्या टप्प्यात 5000 गावांना तुकाराम दर्शन या पुस्तकाचं मोफत वितरण करण्यात आलंय आणि त्यानंतर 35,000 गावांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचा मानस प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी हे एकमेव गाव पाणी टंचाईने ग्रासलं असून भारताला 1947ला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी अद्यापही आपल्या भारत देशात सोनोशी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची वस्तुस्थिती इथे पाहायला मिळत आहे. या ठिकाणच्या नागरिकांना गावापासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावरून डोक्यावरती हंड्याने पाणी आणावं लागत असल्याची भीषण परिस्थिती इथे निर्माण झाली आहे. एकीकडे शासन प्रशासन पाणी टंचाईसाठी करोडो रुपये खर्च करत आहे, परंतु सोनोशी गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असताना शासनाने कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही. सोनोशी गावची लोकसंख्या 3000च्या जवळपास असून गावाला 3 सार्वजनिक विहिरी आहेत, परंतु 3ही विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. त्यामुळे गावात पिण्याचा स्रोत अजिबात उपलब्ध नाही. नागरिक गावालगतच्याच खासगी विहिरीवरून शेंदून पाणी आणत आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा त्रास होऊ नये यासाठी गावाला मिळालेल्या तंटामुक्त गाव पुरस्काराच्या रकमेतून 5 किलोमीटर अंतरावरील पिंपरखेड या गावच्या शिवारात धरणाखाली विहीर खोदली आहे. विहिरीला भरपूर पाणी लागलं, परंतु विहिरीपासून गावापर्यंत पाण्याची पाईपलाईन झाली तर या गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतो.
परंतु अद्यापपर्यंत त्याबाबत काहीच हालचाली दिसून येत नसल्याने गावकऱ्यांमध्ये सध्या संतापाचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे सध्या गावकरी ग्रामपंचायत बद्दल तीव्र असंतोष व्यक्त करत आहेत। सोनोशी गावाला तंटामुक्त पुरस्काराच्या रकमेतून बांधण्यात आलेल्या विहिरीवरून पाईपलाईन करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंचाने प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा केल्याचं दिसून येत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। उन्हाळ्यामध्ये दरवर्षी पाणी टंचाई निवारणार्थ 2 टँकर पुरवले जातात, परंतु यावर्षी ग्रामपंचायतीने पंचायत समिती स्तरावर टँकरचा प्रस्ताव दिलेला नाहीये। त्यामुळे प्रशासनाने ग्रामपंचायतीची मागणी नसल्याने टँकर उपलब्ध करून दिलेले नाहीत। एकीकडे जनता पाण्यासाठी त्रस्त असताना ग्रामपंचायत टँकरचा प्रस्ताव का देत नाही, एकंदरीतच जनतेला वेठीस धरण्याचं काम ग्रामपंचायत करत आहे। गावामधील जिल्हा परिषदेची शाळा व विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुद्धा पाण्यासाठी या ठिकाणी संघर्ष करावा लागत आहे। एकंदरीतच सोनोशी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून जनतेचा होणारा त्रास थांबवावा अशी मागणी महिला व पुरुषांमार्फत या ठिकाणच्या नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे। पावसाळा लांबल्यामुळे अनेक गावात पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे। आतापर्यंत आम्ही 4 ठिकाणी विहिरी अधिग्रहण करून दिलेले आहेत। प्रशासनाला पाणी टंचाई समस्येवर मार्ग काढण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ग्रामीण पातळीवर सरपंच ग्रामसेवकांनी दिले। तसेच तलाठी यांना मी सदर सूचनेची अंमलबजावणी पाहणी करण्यासाठी दिली। मौजूद सोनोशी गावचा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही। मी माहिती घेतो आणि जर प्रस्ताव पंचायत समितीवर आला त्या दिवशीच पाणी करून जी काही उपाययोजना आहे ती उपाय ज्यांनी सुचवलेली आहे ती जर रास्त नियमात बसत असेल तर ती लगेच मंजूर करून देऊ। पंचायत समिती अंतर्गत सोनोशी हे गाव आता 2-3 वर्षापासून पाहतो आम्ही तिथे टँकर लागतात। आता मागच्या वर्षी चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला असल्यामुळे आतापर्यंत काही टँकर वगैरे काही लागले नाही, ते आपण तात्पुरती नळ योजना म्हणून एक 3 ते 4 महिन्यापासून आम्ही शेंदून पाणी भरतोय आणि जिल्हा प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते। तर जिल्हा परिषद याच्यावर आमच्या गावाची पाणी टंचाई म्हणून ही केली पाहिजे आणि प्रशासनाने याच्यावर ठोस असा काहीतरी कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना आमच्यासाठी सोनोशी गावासाठी चालू करायला पाहिजे। आणि या न्यूज बुलेटिन्समध्ये पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। ॲडव्होकेट पल्लवीच्या मारेकऱ्याला फाशी देण्याची केली कुटुंबियांनी मागणी। टाइम टीव्हीने दिलेल्या वृत्ताची शासनाने घेतली दखल। मातृतीर्थ सिंदखेड राजा जन्मस्थळ विकास प्राधिकरणासाठी 250 कोटी झाले मंजूर। 250 कोटींपैकी 1 कोटी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द। मेट्रोच्या प्रवाशांसाठी जलद गती सोबतच आता सर्व स्टेशनवर होणार वायफाय सेवा सुरू। संत तुकाराम महाराजांचे ग्रंथ समाजातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी गाव तिथे ग्रंथ या उपक्रमाची सुरुवात। आणि आज वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट। नमस्कार।